आज मी जो लाईव्ह आलेलो आहे संवाद आपला या चॅनलवर सुजाताताई गुरव यांनी मला बोलावलं आणि चॅनलवर आत्महत्यासंबंधी थोडं बोला असं सांगितलं. आत्महत्या हा महत्त्वाचा विषय आहे. ते लोकांना समजलंच पाहिजे, त्याबद्दल प्रबोधन व्हायला पाहिजे, हे ठीक आहे. पण सध्या सर्व जगामध्ये कोरोना ह्या संसर्गजन्य रोगाने थैमान घातलेला आहे. आपल्या भारतात आणि महाराष्ट्रात सुद्धा हा कोरोना फार पसरलेला आहे. त्यामुळं आपल्या देशाची, महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती फार बिकट होत चाललेली आहे. आणि या परिस्थितीबरोबरच दुसरं एक संकट आहे, म्हणजे लोक आत्महत्या करताना दिसतात. याचं कारण शोधलं पाहिजे. आत्महत्यापासून लोकांना परावृत्त करण्याचं काम आपण केलं पाहिजे, हे असं मलाही वाटतं. कारण या काळामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या खूप वाढत आहेत आणि ती एक चिंतेची बाब झालेली आहे. आता मला एक आवर्जून सांगावं वाटतं, या आत्महत्याच्या संदर्भामध्ये आपल्या जी चॅनलच्या ज्या मुख्य संपादिका आहेत सुजाताताई गुरव यांनी आत्महत्येच्या विषयी फार पूर्वीच विचार केलेला आहे, त्याचं संशोधन केलेलं आहे, त्याच्यावर चिंतन केलेलं आहे, त्याच्यावर मनन केलेलं आहे. आणि कारण त्यांना सामाजिक दृष्टिकोन आहे, ते समाजात वावरतात, समाजात काय चाललं हे पाहतात आणि त्यामुळं समाजातील अनेक समस्या जे आहेत त्याकडं त्या आकृष्ट झाल्या आणि त्यांना समाजसेवेचं एक वेडच लागलं. आणि आज सुजाताताई गुरव ह्या संपूर्ण महाराष्ट्राला एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून परिचित आहेत. हे आपणाला सर्वांना माहीतच आहे. आणि त्यांचं सामाजिक कार्य फार मोठं आहे, कौतुकास्पद आहे. महाराष्ट्र शासनाने कौतुक केलेलं आहे, अनेक संघटनांनी महाराष्ट्रात त्यांना अनेक पुरस्कार दिलेले आहेत, त्यांचा सन्मान केलेला आहे, अनेक व्याख्याने दिलेली आहेत, प्रबोधन केलेलं आहे. आणि या बाबतीमध्ये गेली 10-15 वर्षापूर्वीपासून त्या एक महिला असल्यामुळं त्यांचं लक्ष महिलांच्या अडचणीवर गेलं आणि ज्या दिशाहीन झालेल्या महिला आहेत, दिशाहीन कुटुंब आहेत, की त्यांच्यामध्ये घरामध्ये अनेक वितंडवाद होतात आणि त्या घराचं खूप नुकसान होतं. याकडे त्यांनी लक्ष वेधलं आणि महिला आधार केंद्राची स्थापना केली आणि त्याच्या माध्यमातून अनेक महिलांना आधार देण्याचं त्यांनी काम केलं. अनेक कुटुंब हे त्यांनी जतन केलेले आहेत. अनेक कुटुंबाचे उद्ध्वस्त होणारे संसार त्यांनी वाचवलेले आहेत. त्या कुटुंबांना त्यांनी आधार दिलेला आहे. अनेक ठिकाणी अडचणी असतील त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन त्यांचे प्रकरणं पाहिलेले आहेत. त्यांना घरी बोलावून त्यांचं चर्चा केलेली आहे आणि पती पत्नीचे वाद मिटवलेले आहेत. घटस्फोटित महिलांना, परित्यक्त्या महिलांना त्यांनी सरकारी दरबारी अगदी न्याय देण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यांनी त्या लोकांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मदत तर केलेलीच आहे, त्यांच्या समस्या तर सोडवलेल्याच आहेत, परंतु जे की त्रस्त होऊन त्या आत्महत्येपासून परावृत्त होते. आता आत्महत्येचं मूळ कारण हे त्यांनी पाहिलेलंच आहे आणि त्याच्यामुळंच हे काम करतात. आत्महत्या होतात कशामुळं? एक किंवा नैराश्य, माणसाच्या मनामध्ये नैराश्य पसरलं, आर्थिक संकट आलं, आर्थिक कर्ज झालं, त्याच्यातून माणूस वैतागला जातो, त्रस्त होतो आणि शेवटी त्याला काय करावं, आत्महत्येशिवाय पर्याय शोभत नाही. नैराश्य, अनेक व्यसनं आणि प्रेम प्रकरणं, अशा आत्महत्येच्या पाठीमागं
अनेक बाबी आहेत हे त्यांनी जाणलं आणि जे काही असे भरकटत चाललेलं समाजातले काही घटक आहेत त्यांना सातत्यानं आधार देणं, त्यांना मार्गदर्शन करणं हे त्यांनी जवळजवळ 15 वर्षापूर्वीपासून अगदी भरीव कामगिरी केलेली आहे. हे सगळ्या महाराष्ट्राला ज्ञात आहे. आणि त्याचसोबत एक महत्त्वाचं आहे, एखादी मोठी डिग्री कमवणं, एखाद्या मोठ्या पदावर काम करणं किंवा एखाद्या पदावर विराजमान होऊन एक स्वतःचं पाहणं ही बाबी वेगळी आणि समाजासाठी झोकून देणं ही बाबी वेगळी. आज कुणी डॉक्टर होईल, कुणी वकील होईल, कुणी काही होईल, कुणी कुठल्याही पदावर राहील, परंतु सर्वामध्ये एक गुण फार महत्त्वाचा आहे. जे आपसातील नाते जपले जातात तो गुण फार महत्त्वाचा आहे. सुजाताताईंनी काय केलेलं आहे, ह्या समाजातील प्रत्येक क्षेत्रातील माणसांची नाते जपलेले आहेत. मग तिथं लेखक असो, शिक्षक असो, प्राध्यापक असो, साहित्यिक असो, डॉक्टर असो, पत्रकार असो, कुठला अधिकारी असो किंवा एखादी परित्यक्ता महिला असेल, एखादा मजूर असेल, कष्टकरू मजूर असेल, ऊसतोड कामगार असतील, अनेकाच्या समस्या ज्या आहेत त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना सहकार्याचा त्यांनी हात दिलेला आहे. त्यामुळं त्यांनी समाजातल्या अशा दुर्बल घटकांना सहकार्य केलं. याचं कारणच हे आहे की त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करणं. आता बाब येते शेतकऱ्यांची आत्महत्या करण्यासाठी त्यांनी चिंतन केलं. त्यांना पूर्वीच छंद आहे किंवा लिखाण आहे, संगीत आहे, व्याख्यान देणं हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्याकडे त्यांचं लक्ष गेल्याच्या नंतर त्यांनी शेतकऱ्यासाठी आपल्याला काय करता येईल यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेले. आजकाल त्या काय करतात, आपल्या मीडियाच्या माध्यमातून सर्वांना ते उपदेश करतात किंवा जे प्रगत शेतकरी आहेत तर त्याची प्रगत शेती ही कशी झाली आणि बाकी जो गरीब शेतकरी आहे तो संकटात कसा काय जातो याच्याबद्दल त्यांनी विचार केला. आणि प्रगत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. आणि जे काही अल्पभूधारक शेतकरी आहेत, संकटातले शेतकरी आहेत किंवा ज्यांच्यावर खूप मोठं कर्ज आहे आणि माणूस आत्महत्या का करतो, एकतर बँकेचं कर्ज असतं, ते फेडायला शेतात तेवढं उत्पन्न येत नाही, बँकेचे हप्ते येतात, व्याज बसतं आणि बँकेचे मग त्यांना नोटिसा येतात, जप्तीचे प्रकरणं येतात आणि त्यामुळं माणूस आपोआपच आत्महत्या करण्याचा मार्ग शोधतो. हे त्यांनी समजलं. म्हणून त्यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांना, जे संकटात आहेत अशा शेतकऱ्यांना एक जोडधंदा, शेतीला पूरक असा जोडधंदा की जिथं कुक्कुटपालन आहे, गाईपालन आहे, म्हशीपालन आहे, अशा प्रकारचे उद्योग करायला त्यांनी काही लोकांना प्रवृत्त केलं आणि आत्महत्यापासून त्यांनी अनेक लोकांना प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळं त्यांचं महाराष्ट्रभर कौतुक होत आलेलं आहे. आणि समाजसेवेचं म्हटलं तर त्यांनी एक सिंधुताई सपकाळ जे आहेत, सामाजिक कार्यकर्त्या, अनाथांची माता, यांचाही खूप आदर्श घेतलेला आहे. त्यांचा नेहमी सल्ला घेतात आणि तेही त्यांना मार्गदर्शन करतात. आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांनी अनेक आडल्या नडल्या की कुटुंबाचं एक भलं व्हावं, त्यांना संकटातून मुक्त व्हावं यासाठी सुजाताताई गुरव यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि त्यासाठी ते अविरत झटतात, याचं एक कौतुक आहे. मग मला सांगा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या परिचित आहे सामाजिक कार्यकर्त्या म्हणून, त्यांनी महाराष्ट्रामध्ये इतके नाते जपलेले आहेत, समाजाचे नाते जपलेले आहेत, सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन त्या काम करतात. वारकरी संप्रदायामध्ये त्यांना सहकार्य करतात. आणि त्या लोकांना, जे निराश लोक आहेत, नैराश्यानं
हे झालेले लोक आहेत, त्रस्त झालेले आहेत, ते लोक आत्महत्या करू नयेत यासाठी त्याच्यात त्या मिक्सअप होतात आणि त्यांना एक योग्य मार्ग देऊन, एक योग्य सल्ला देऊन आत्महत्या करण्यापासून त्या प्रवृत्त करतात. आता शेतकऱ्यासाठी त्यांनी, आता मला असं माहिती समजलेली आहे की बाबा जे प्रगत शेतकरी आहेत त्यांनी मोठमोठे प्रोजेक्ट घेतले, त्याच्यानं आपल्या शेतीची प्रगती केलेली आहे, उत्पन्न वाढवलेलं आहे, कोट्यावधीचं उत्पन्न ते घेतात. हे खरं आहे. आता त्यांच्याकडे पैसा आहे, भांडवल आहे, ते पुन्हा कर्ज घेत असतील, त्यांची फेडायची अवकात आहे. परंतु एखाद्या शेतकऱ्याला जर तसा काही प्रोजेक्ट दिला, तर समजा एखादा कुक्कुटपालन आहे किंवा गाई म्हशी पाळण्याचा प्रोजेक्ट आहे, शेळ्या पाळण्याचा प्रोजेक्ट आहे आणि त्यांना कमीत कमी किती भांडवलावर हा प्रोजेक्ट चालवता येईल आणि त्याच्यानं परतफेड कशी होईल हे त्यांनी करण्यासाठी प्रगत शेतकऱ्यांचे सल्ले घेतले आणि त्यांना आपल्यात समाविष्ट घेतलं आणि त्यांना असं सांगितलं की जे अडचणीतले शेतकरी आहेत त्यांच्यासाठी आपण शिबिर अरेंज करू. शिबिर अरेंज करू म्हणजे त्यांना प्रशिक्षण देऊ आणि ते जर शेतकरी प्रशिक्षित झाले तर त्यांना त्या योजनेची संपूर्ण कल्पना येईल आणि तो प्रोजेक्ट चालविण्यासाठी तो शेतकरी सक्षम होईल. आणि जे काही मुलाबाळाच्या लग्नामुळं किंवा काहींचे झाले बी नाहीत कारण पैसा नाही, असे जे काही निराश लोक आहेत, त्रस्त लोक आहेत आणि त्यांना थोडा बुडत्याला काडीचा आधार म्हणतात त्याप्रमाणे त्यांना आधार होईल. आता गाई म्हशी पाळल्या तर त्याचं दुधाचं उत्पन्न होईल, दुधाचे पैसे येतील आणि त्या पैशातून त्यांची उपजीविका भागली जाईल. म्हणजे आर्थिक याच्यावर ते संकटावर मात करू शकतील आणि आत्महत्यापासून परावृत्त होतील. हा त्यांचा दृष्टिकोन अतिशय कौतुकास्पद आहे आणि त्यांचा जो उद्देश आहे तो समाजासाठी, केवळ समाजासाठी आहे. त्याने आयुष्य वाहून घेतलेलं आहे ते केवळ समाजासाठी. त्याने आपली मुलं शिक्षित केली, त्यांना कामधंद्याला लावलं. जगाची कुठलीही पर्वा न करता आपण आपली समाजसेवा आणि लोकांची कामं करण्यातच त्याने आयुष्य घातलं आणि अनेक हजारो लोकांना आत्महत्यापासून परावृत्त केलं. तर हे कुठं पाहण्याची गरज नाही, तर हे तुमच्याजवळच आहे. हे संवाद आपला, हे चॅनेलच्या मुख्य संपादिका ज्या सुजाताई गुरव आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्राला सामाजिक कार्यकर्त्या म्हणून परिचित आहेत आणि त्यांचं कार्यसुद्धा परिचित आहेत. तर त्यासाठी आत्महत्याच्या बाबतीमध्ये त्यांचं फार मोठं काम आहे, कर्तृत्व आहे आणि त्यांचं कौतुक. आणि ते हे आपल्या भारतीय समाजाला, महाराष्ट्र समाजाला एक महिला इतकी उत्स्फूर्तपणे धडाडीनं जिथं तिथं काम करते, पत्रकारिता करतात. अनेक संकटाला कायदेशीर बाबीमध्ये जिथं जिथं काही प्रसंग येईल त्या ठिकाणी ते लोकांना सहकार्य करण्याचं काम करतात. त्याबद्दल त्यांचं कार्य हे आत्महत्याच काय, पण समाजातील जे काही असे भरकट चाललेलं जे कुटुंब आहेत त्यांना आधार देण्याचं काम सुजाताताई मॅडमनं केलेलं आहे आणि करत आहेत. त्याबद्दल खरंच त्यांचं कौतुक करावं असं मी म्हणतो. धन्यवाद. मला बोलवलं या चॅनलवर लाईव्ह आलो त्याबद्दल सुजाताताई गुरव यांचं मी आभार मानतो. धन्यवाद.